अजित पवारांच्या मृत्यूची चौकशी व्हावी अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे। न्यायमूर्तींच्या नेतृत्वामध्ये चौकशी करा असं संजय राऊतांनी म्हटलंय। तर राऊतांचे आरोप गांभीर्यानं घ्या असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय। तर अजित पवारांचा अपघात की घातपात हे लोकांना कळलं पाहिजे असं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी म्हटलंय। डीजीसीए वगैरे नाही, डीजीसीए म्हणजे यांच्या हाताखालचे सगळे प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आहेत। न्यायमूर्तीच्या हायकोर्ट न्यायमूर्तीच्या नेतृत्वाखाली एक चौकशी समिती नेमावी आणि त्याचा कालमर्यादेत निर्णय आणि अहवाल यावा, एवढीच आमची भूमिका। त्यामुळे संजय राऊतांच्या आरोपाच्या संदर्भात फार गांभीर्यानं घेतलं पाहिजे। एक खासदार पार्लमेंटमध्ये ऑन रेकॉर्ड हे जर वक्तव्य करतो आहे त्याचं गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं चौकशी झाली पाहिजे असं मला वाटतं। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांच्या पक्षाचे काही आमदार अमोल मिटकरी आहे, बाकी सुद्धा काही मंडळी, सरकारमधल्याही काही एक दोघांनी या पद्धतीनं संशय व्यक्त केलेला आहे। त्याच्यामुळे अनेक नेते संशय व्यक्त करत आहेत आणि या संशयाचं जर खऱ्या अर्थानं जर निराकरण जर करायचं असेल, DGCI करो की अजून CID करो की अजून कोणती उच्चस्तरीय कमिटी करो, या सर्वावर जोपर्यंत एखाद्या हायकोर्ट जजच्या नियंत्रणाखाली हे संपूर्ण त्याची चौकशी होत नाही तोपर्यंत खरी वस्तुस्थिती समोर येऊ शकणार नाही। आणि सर्वांची इच्छा आहे, मनापासून सर्व पक्षाच्या लोकांची इच्छा आहे की काय घडलं काय नाही, घातपात आहे की अपघात आहे हे लोकांना कळलं पाहिजे। म्हणून हायकोर्ट जजच्या नियंत्रणाखाली ही चौकशी झाली पाहिजे, त्याची मागणी संजय राऊतने केली आहे। मी सुद्धा त्याच पद्धतीची मागणी करतो।